आपण रघुवंशाचा तिसरा सर्ग अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामध्ये 39 श्लोकांपर्यंत आपण आलेलो आहे. आणि हा अभ्यास करता करता आपल्याला भारतीय संस्कृतीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. रघुवंश हे एक फक्त साधन आहे. ठीक आहे, कोणतंही काव्य, कोणतेही वाङ्मय जे काही असेल, हे प्रत्येक वाङ्मय काय आहे, एक साधन रूप आहे, साध्य नाहीये. बरोबर. म्हणजे समजा मी रघुवंश शिकलो, समजा मी महाभारत शिकलो, समजा मी रामायण शिकलो, समजा मी वेद शिकलो, उपनिषद शिकलो, काहीही शिकलो, मी गीता शिकलो, पण या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मग कृतकृत्यस्य भारत असं आहे का? नाही. ही सगळी या गोष्टी काय आहेत, हे एक साधन आहे, साध्य नाहीये. तर या साधनाद्वारे आपल्याला काय प्राप्त करायचंय? तर या साधनाद्वारे आपल्याला भारतीय संस्कृतीचा दृष्टिकोन स्वतःमध्ये उभा करायचा आहे, भारतीय संस्कृतीला समजून घ्यायचंय, त्याच्यासाठीच हे साधन आहे. आणि ती संस्कृती समजल्यानंतर माझ्या जीवनात ती आली पाहिजे, माझ्या कृतीत ती आली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी काहीतरी कृती करणं आणि त्याच्या थ्रू भगवंताच्या दिशेने वाटचाल करणं, स्वतःच्या जीवनाला उन्नत करणं, विकसित करणं, त्याच्यासाठीची ही सगळी साधनं आहेत वेगवेगळी. त्यामुळे रघुवंश हे आपलं साध्य नाहीये, रघुवंश हे आपलं साधन आहे आणि त्या साधनाद्वारे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर आपण या 39व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं की राजा दिलीप सांगतोय, म्हणजे कालिदास सांगतोय की राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, यज्वना, म्हणजेच यज्ञाचं ध्येय आहे, ज्याच्या जीवनात यज्ञाशिवाय दुसरं कोणतंही ध्येय नाहीये. यज्ञ हे एकमेव ध्येय ज्याच्याकडे आहे, असा तो राजा दिलीप, असं त्याच्यासाठी ते विशेषण वापरलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण यज्ञ म्हणजे काय, कारण आपल्या डोक्यामध्ये यज्ञ म्हटल्यावर ही एकच संकल्पना असते, यज्ञ म्हणजे हवन कुंडाच्या शेजारी बसून दाढीवाले साधू स्वाहा स्वाहा करतायत, तो म्हणजे यज्ञ नाही का. मग त्याच्यामध्ये तेल टाकतायत, तूप टाकतायत, काहीतरी गोष्टी टाकतायत, तर तो म्हणजे यज्ञ. आपल्याला यज्ञाची संकल्पना ही एवढीच लक्षात येते. पण त्याच्याहूनही यज्ञ काहीतरी वेगळी संकल्पना होती. उगाच आपल्या संस्कृतीने तिच्या मुळाशी यज्ञ ही संकल्पना ठेवलेली नाहीये. यज्ञरूपी मातीमध्ये उगवलेलं भारतीय संस्कृती हे झाड आहे, ते उगाचच नाहीये. तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, यज्ञ म्हणजे काय. आणि मग तो राजा दिलीप हा यज्ञ करत होता, म्हणजे काय करत होता नेमकं? रोज उठसूट स्वाहा स्वाहा करत होता का तो? ह्याच्यासाठी आपल्याला ती यज्ञ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. आणि आज जर मी यज्ञ संकल्पना समजली तर मी इतरांना सांगू शकतो की हा अशी आमच्याकडे यज्ञ संकल्पना आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता एखाद्याला वाटेल अरे रघुवंश चाललाय का दुसऱ्याच काही गोष्टी चालल्यात, पण रघुवंश हे आपल्यासाठी साधन आहे. त्या साधना थ्रू आपण भारतीय संस्कृतीकडे जातोय, भारतीय संस्कृतीला जाणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं असं वाटू नये की आपण दुसरीकडेच जातोय की काय. आपलं साध्यच ते मुळात तिकडेच जायचंय आपल्याला, त्यासाठी हे फक्त एक साधन रूप आहे. तर आता यज्ञामध्ये आपण यज्ञाची व्याख्या बघत होतो. यज देव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. आणि त्या यज देव पूजामध्ये आपण
देव कशाला म्हणतात, पूजा म्हणजे काय, नाही का, देवांची पूजा झाली पाहिजे. उगाच कोणाही समोर झुकून चालणार नाहीये. आपलं तर कसं असतं बास, मग तिथं आपण लव्हाळ्याची उदाहरणं देतो बरं का. मग आपण काय सांगतो की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, नाही का, अशी म्हण सांगतो मग आपण तिथे की अरे महापुरामध्ये मोठमोठी झाडं सगळी उन्मळून खाली पडतायत, पण तिथं लव्हाळं वाचतंय. आता या शब्दाचा अर्थ आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचा घेतो, चुकीच्या संदर्भात घेतो. म्हणजे काय, जो लवचिक असेल, जो वाकायला शिकेल, तो जीवनात विकास करणार. आता वाकायला शिकणं हे बरोबर आहे, पण मी वाकलं कोणासमोर पाहिजे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी कोणाचा पूजक झालो पाहिजे. हनुमंतासारखी एवढी श्रेष्ठ शक्ती, हनुमंताचं चरित्र जर आपण वाचलं तर काय म्हणजे सुंदर चरित्र आहे. असं वाटतं त्या चरित्रावर सांगावं, पण आता आपल्याला इथे सगळ्या बंधनांमध्ये आहोत आपण, त्यामुळे काय काय सांगावं काय काय ठेवावं. पण ते जे हनुमंताचं चरित्र आहे, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असा तो आहे श्रीरामदूतम, हे त्याच्यासाठी वापरलेलं आहे, श्रीरामाचा दूत. आणि असा जो हनुमान आहे, तो हनुमान काय आहे, दास मारुती झालेला आहे. तो हनुमंताची 2 रूपं आहेत बघा तुम्ही. म्हणजे कोणत्याही ठिकाणी, आता आपण महाराष्ट्रात राहतोय, तर महाराष्ट्रामध्ये तर भाग्यशाली आहोत आपण की प्रत्येकाचं गाव, आपण जेवढे पण जण बसलोय ना, प्रत्येकाच्या, निदान महाराष्ट्रात तरी सांगतो, कारण मी तेवढा महाराष्ट्र फिरलेलो आहे, मी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये गेलेलो आहे, बाकीच्या राज्यांमध्ये पण गेलोय, पण बाकीच्या राज्यांमध्ये तितकंसं दिसून आलेलं नाहीये. पण महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये या गोष्टी दिसतात की प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कुठंतरी, गावाच्या कोपऱ्यात, गावाच्या बाजूला, गावाच्या मध्यभागी, कुठंतरी त्या गावाच्या आसपास तुम्हाला एक ना एक हनुमंताचं मंदिर दिसणार, कुठं ना कुठं. अशी एकही पंचक्रोशी महाराष्ट्रातली नाही का जिथं हनुमंताचं मंदिर नाही. हे सगळं कोणी केलेलं आहे, हे सगळं काम रामदास स्वामींनी केलेलं आहे. की ज्याच्याकडे एवढी शक्ती असून सुद्धा भक्तीच्या उच्च टोकावरती पोचलेलं असं ते चरित्र आहे हनुमान. भक्ती आणि शक्ती यांचा अतूट असा, अतुल्य असा एक परस्पर संबंध तो ज्याच्यामध्ये दिसतोय ते चरित्र म्हणजे हनुमान आहे. शक्ती म्हणजे इतकी शक्ती आहे की खरंच असं रामायणाचा अभ्यास केला ना आपण, वेळोवेळी असं वाटतं सीता संकटात पडली, राम संकटात पडला, लक्ष्मण संकटात पडला, सगळे प्रत्येक जण नाही का, सुग्रीव असेल, सगळे वाली असेल, इतर सगळे लोक असे संकटात पडलेले दिसतात वेळोवेळी. म्हणजे यांच्यापैकी एकही जण आपल्याला असा दिसत नाहीये की ज्याच्यावरती संकट आलेलं नाहीये आणि त्यावेळेस त्याला किंग करोमी क्व गच्छामी वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अरे आता मी काय करू, आता मी कुठे जाऊ, आता कोणाचा आश्रय घेऊ, आता कोणाला विचारू, ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती या प्रत्येकावरती आलेली आहे, प्रत्येकावरती. सीतेचं हरण होतंय त्यावेळेस सीतेची स्थिती आहे. युद्धामध्ये राम लक्ष्मणाला दोघांनाही नागपाशात गुंडाळलं जातं, दोघेही मूर्छित होतात, नाही का, तिथं झालेलं आहे. अहिरावण महिरावण हे जे आहेत पाताळात घेऊन जातात, तो प्रसंग आहे. म्हणजे असे कितीतरी प्रसंग आहेत. लक्ष्मणाला बाण लागलेला आहे, शक्ती लागलेली लक्ष्मणाला, लक्ष्मण मूर्छित झालेला आहे, सकाळपर्यंत हे नाही आणलं तर मरणार आहे, मृत्यू हा त्याच्या दारात वाट बघत उभा आहे. सुग्रीव असेल, सुग्रीवासारखा
वानरांचा राजा तो संकटात पडलेला दिसतोय. सगळेच जण, पलीकडची पार्टी जरी पाहिली तरी तिकडं पण तेच आहे की तीनही लोकांना हरवणारा, सगळ्या देवांवरती पण विजय मिळवणारा असा रावण, त्याचा मुलगा वगैरे हे. पण हे लोक सुद्धा संकटात पडलेले नाही का. रावणाचा मृत्यू झालाय, मेघनाथाचा मृत्यू, सगळ्यांचा मृत्यू झालेला. हे सगळे लोक संकटात पडलेले. पण त्यावेळेस संपूर्ण रामायणामध्ये जर एकच चरित्र असं पाहिलं ना की ज्याच्यावरती कधीच कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं नाहीये. म्हणजे संकट आलेली आहेत पण त्या संकटांमध्ये तो हताश निराश झालेला नाही. आता मी काय करू, आता मी कोणाकडे जाऊ, आता कोणाची मदत घेऊ, माझ्या मदतीला ह्याला बोलवतो मी. कधीच हे चरित्र तसं दिसत नाहीये. हनुमंताचं जर चरित्र आपण अभ्यासलं, असा एकही प्रसंग नाहीये की जिथं त्याच्यावरती संकट आलंय आणि त्या संकटामध्ये तो अडकलेला आहे. संकट आलेली आहेत त्याच्यावरती सुद्धा, आणि त्या संकटामध्ये तो कधीच अडकलेला नाहीये. कधीच संकटाने त्याला हीन दीन लाचार दुबळा असं बनवलेलं नाहीये, कधीच नाही. एकही त्याच्या जीवनात प्रसंग नाही असा. असं जर चरित्र पाहिलं तर म्हणजे किती श्रेष्ठ चरित्र आहे ते. म्हणजे थोडं अतिशयोक्ती झाल्यासारखं किंवा तुम्ही समजण्यामध्ये गफलत करू नका. व्यवस्थित बुद्धी जागेवर ठेवून ऐका, नाही तर काय ते समजण्यामध्ये नंतर गफलत झाली की मग ह्याने असं असं सांगितलं बरं का, हे सर काही सांगतात, असं व्हायला नको. समजण्यामध्ये गफलत व्हायला नको. म्हणजे एक वेळेस आपण पाहिलं कृष्णासारखं चरित्र आहे. कृष्णासारखा चरित्राला सुद्धा काही कारणास्तव म्हणा कुठं कुठं थोडी का होईना माघार घ्यायला लागलेली आहे त्याला सुद्धा. मग ते गोकुळ सोडून जाणं असो, मथुरा सोडून जाणं असो, द्वारका बुडणं असो शेवटी नाही का, त्याच्या डोळ्या देखत त्याच्या वंशाचा नाश होणं असो, अशा बऱ्याचशा गोष्टी कृष्णाच्या आयुष्यात झालेल्या आहेत की त्या गोष्टींवरती कृष्णाचं सुद्धा नियंत्रण झालेलं नाहीये. परत पुन्हा एकदा सांगतो, हे समजण्यात गफलत करू नका, नाही तर आपण नको तेच घेऊन जायचो याच्यातून. असं ते जे चरित्र आहे, मग त्या चरित्राच्या तुलनेमध्ये जर पाहिलं, तुलना होणारच नाहीये कधीच दोघांची. एक विष्णूचा अवतार आहे, ते एक रुद्राचा अवतार आहे. दोन्ही अवतारी पुरुष आहेत नाही का. पण असा प्रसंग हनुमंताच्या जीवनात दिसतच नाही की जिथं हनुमंत शक्ती कमी पडलेली आहे किंवा इतर बुद्धी कमी पडलेली आहे, काही भक्ती कमी पडली, कोणतीही गोष्ट कमी पडलेली आणि मग आता तो मदतीला दुसऱ्याकडे गेलेला आहे, कधीच नाही. उलट आहे. म्हणजे हे तर अतिशयोक्ती झाल्यासारखं थोडस वाटणार, पण थोडासा एक त्या अँगलने आपण विचार केला असा. अतिशयोक्ती आहे, होते थोडीशी मान्य आहे, पण थोडासा त्या अँगलने विचार केला ना आपण की महाभारताच्या युद्धामध्ये कृष्ण होता म्हणून पांडवांच्या बाजूने निकाल लागला, बरोबर की नाही. पण तेच जर रामायणामध्ये पाहिलं तर राम होता म्हणून रामाच्या बाजूने निकाल लागला असं म्हणण्यापेक्षा हनुमंत होता म्हणून रामाच्या बाजूने निकाल लागला. म्हणजे हे एक वाक्य, या वाक्याचा आपण खूप विचार करून हे वाक्य सांगतो मी की तसं जर पाहिलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी असताना मग त्या हनुमंतामुळे हे लोक जिंकलेले, जिंकू शकलेत सगळ्या प्रत्येक प्रसंगांमध्ये नाही का. सीतेचा शोध असो, कोणी लावला, हनुमंताने लावला. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावरती हिमालय कोणी उचलून आणला, हनुमंताने आणला. किंवा लंका कोणी जाऊन जाळली, हनुमंताने जाळली नाही का. म्हणजे किती प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं
हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन जाळीयली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकाराम महाराज ज्याला धन्य म्हणतात, तुकाराम महाराज ज्याला धन्य म्हणत असतील तो कसा असेल? धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंत महाबळी, महाबळी येतो, अजिबात त्याला कशाचीही कोणाचीही आवश्यकता नव्हती कधीच. कोणाच्याही उपकारांची त्याला आवश्यकता नव्हती, कोणाच्याही मदतीची आवश्यकता नव्हती, असा तो महाबळी होता, हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की त्याला माझा निरंतर वारंवार नमस्कार आहे. का बरं असं म्हणतात याचा विचार आपण केला पाहिजे. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन जाळी यली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अरे एवढी शक्ती कोणात होती त्यावेळेस? ते अख्खा समुद्र उल्लंघून तिकडे जायचंय. एकदा समुद्र ओलांडून गेला परत आला इथपर्यंत पण ठीक आहे, म्हणजे सगळा तो रामायणाचा प्रसंग आपण वाचला की त्याच्यात आपल्याला कळतं ते संवाद त्यांचा चाललेला आहे. नल म्हणतो मी एवढी योजना समुद्र उडून जाऊ शकतो समुद्रामध्ये, नाही का? समजा 40 योजनाचा समुद्र आहे तर नल म्हणेल की मी 10 योजना जाऊ शकतो, कोण म्हणेल मी 15 योजना जाऊ शकतो, कोण म्हणेल नाही मी 40 योजना जाऊ तर शकतो पण परत नाही येऊ शकत. हे प्रत्येकाचे तिथं संवाद चाललेले आहेत. त्यावेळेस मात्र त्या सेनेमध्ये एकच असा वीर होता, अख्खी पृथ्वी सुद्धा फिरून तो एकटा वीर परत येऊ शकतो, असा तो वीर हनुमान. आणि असा जो हनुमान आहे इतका शक्तिशाली आहे, म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये आपण त्याचा विचार जर केला ना तर म्हणजे सीतेच्या शोधाच्या वेळेस बुद्धिमतां वरिष्ठम तो प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मानसशास्त्राचा किती खोलवर अभ्यास केला असेल त्याने. आपल्यासारखा गेला असता, सीता दिसली लगेच आहे, सीता दिसली तिला जाऊन भेटला असता हे ते, पण त्यांनी तसं केलेलं नाहीये. सीता दिसली आधी तिथं त्याने रामाचं चरित्र गायलेलं आहे, जेणेकरून ती घाबरायला नको. वानर रूपात जर मला तिने पाहिलं तर तिला वाटेल ही राक्षसांची काहीतरी वेगळी माया आहे, काही या गोष्टी आहेत, ती घाबरेल. खूप मानसशास्त्राचा खूप खोलवर अभ्यास केलेला आहे त्याने. मग त्याने तिथं ती रामाची स्तुती केलेली आहे, सगळे प्रसंग वर्णन केलेले आहेत. महाळूस ती अंगठी खाली फेकतोय तिच्याकडं की जेणेकरून तिला खात्री पडली पाहिजे की मी रामाचाच माणूस आहे, मग मी तिच्या समोर जाईल. म्हणजे मानसशास्त्र म्हणा, बुद्धीचा परमोच्च टोक असेल, नाही का? रामाला भेटल्यानंतर तो येऊन म्हणतोय, परत जेव्हा येतोय लंकेतून तेव्हा रामाला म्हणतोय, तो काय म्हणतोय, लांबूनच तिकडून येतात आपण काय म्हणणार एखादा भेटल्यानंतर, हा कसं काय, बरं झाला का प्रवास, हे ते, हा एवढं लांबून उडून आलाय तू, थोडा आराम कर, थोडी विश्रांती कर, ह्या गोष्टी, हा मग सांग मला सगळं कसं काय झालं, सीता दिसली का नाही दिसली. आणि मग तिथं आपण सांगणार हो मी गेलो होतो तिथं, मग तिथं असं जंगल होतं, तिथं हे होतं ते होतं, आपण सगळ्या गोष्टी सांगणार. मग हो मग तिथं सीता मला दिसली वगैरे, आपण अशा गोष्टी करणार. पण नाही, त्याला माहितीये राम इतका आतुर झालेला आहे, रामाचा श्वास अगदी कंठापर्यंत आलेला आहे, प्राण अगदी कंठापर्यंत आलेले आहेत, आणि तो इतक्या आतुरतेने राम वाट बघतोय. आणि त्यावेळेस त्याला सांगताना जर मी सीता पाहिली किंवा मी काय अजून अशी त्यांनी वेगळी जर वाक्य रचना केली असती तर त्याच्यात मी सीता एवढी दोन शब्द बोलत पर्यंत पण मध्ये काही क्षण जाणार आहेत, आणि ते क्षण जातपर्यंत रामाची अवस्था काय होईल, अजून रामाच्या मनामध्ये किती प्रकारचे संभ्रम उद्भव होऊ शकतात. मी सीतेला पाहिलं नाही,
मी सीतेला शोधलं पण सीता सापडली नाही वगैरे अशी बरीचशी त्या वाक्याची रचना होऊ शकते ना. पण पहिल्यांदा हनुमान तिथं म्हणतोय दृष्ट्वा सीता मया राम. व्याकरण शास्त्राचा खूप मोठा पंडित आहे. म्हणजे जे 12 व्याकरणकार आहेत, 12 व्याकरणकारांमध्ये जगातले सगळ्यात श्रेष्ठ 12 व्याकरणकार, त्याच्यामध्ये हनुमंताला स्थान दिलेले. पण तो एवढा मोठा व्याकरणकर्ता असून सुद्धा त्याने वाक्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद वगैरे हे यांची जी रचना असते त्या रचनेकडे लक्ष दिलेलं नाहीये. त्यावेळेस त्याने पहिल्यांदा क्रियापद घेतलेलं आहे, दृष्ट्वा. दृष्टा सीता मया राम, नाही का, दृष्ट्वा सीता मया राम. त्याने पाहिली, सीतेला पाहिली, सीतेला पाहून दृष्ट्वा सीता मया राम. तो पहिल्यांदा आल्या आल्या पहिला म्हणतोय की पाहिली, पाहिली मी सीता राम, असं त्याचं वाक्य आहे. ते काय वाक्य आहे? पाहिली सीता मी राम, दृष्ट्वा सीता मया राम, असं त्यांनी वाक्य तिथं म्हटलेलं आहे. आता आपण म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने वाक्य चुकीचं आहे ना. असं कोणी म्हणतं का पाहिली सीता मी राम? काय वाक्य म्हणायला पाहिजे? अरे रामा मी सीता पाहिली, असं वाक्य यायला पाहिजे ना. पण तिथं आता अरे रामा मी सीता इथपर्यंत काय त्या रामाची अवस्था होईल? त्याच्या मनामध्ये किती एका क्षणामध्ये संभ्रम उभे होऊ शकतात. काय झालं माझ्या सीतेचं? पण त्याच्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी पाहिली असं तो म्हणतो तिथं. आता काय पाहिली? पाहिली म्हणल्यावरतीच रामाला कळणार आहे की सीतेला बघायला गेलाय म्हणजे सीताच पाहिली आहे. हे अध्यरूत आहे तिथं. पाहिली, दृष्ट्वा, दृष्टा सीता मया राम. दृष्टा पाहिली, मी सीता पाहिली. म्हणजे किती या प्रत्येक गोष्टीमध्ये जर ते हनुमंताचं चरित्र पाहिलं आपण तर अगदी प्रत्येक ठिकाणी एकदम परफेक्ट असं जे चरित्र आहे. त्या चरित्राला तोड नाही. उगाचच तुकाराम महाराज कोणाची स्तुती करत नाहीयेत. काही ठराविक लोकांचीच त्यांनी स्तुती केलेली आहे. जशी इथं याची केलेली आहे तशीच अर्जुनाची सुद्धा केलेली आहे. अर्जुनावरती पण त्यांनी अभंग लिहिलेले. धन्य अर्जुनाची भक्ती, त्याला साह्य लक्ष्मीपती, त्याचा सारथी भगवान, ध्वज स्तंभी हनुमान, इंद्रिय दिदला विजयी रथ, अग्नी सहस्त्र बाण देत, पवन वेगेचारी वारू, नाही का, द्रोणाचार्य त्याचा गुरु, तुका म्हणे त्रिभुवनी, ऐसा दुजा नाही कोणी, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुकारामांनी उगाच कोणाची स्तुती केलेली नाहीये. आणि तुकाराम हे काही कोणाच्या दरबारातले भाटचारण नव्हते, कोणाच्या दरबारातले दरबारी कवी नव्हते. मग त्याला आनंद मिळावा, त्याच्याकडून 4 पैसे मला मिळावेत म्हणून मी एक कविता रचली, असे तुकाराम महाराज नव्हते. म्हणून मी अभंगांची रचना केली, असे ते नव्हते. आणि ज्यांची तुकाराम महाराज स्तुती करतात ते लोक सामान्य नाहीयेत. असं हे हनुमंताचं चरित्र आहे. आता हनुमंताचं चरित्र आपण इथं सांगायला नाही बसलोय, पण हे जे हनुमंताचं चरित्र आहे हे जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अगदी शक्तीच्या उच्च टोकावरती आहे. हिमालयाच्या उंच टोकावरती जाऊन बसलेलं जे चरित्र आहे ते म्हणजे हनुमंताचं चरित्र आहे. अरे देवाला मदत करणारा माणूस म्हणजे काय? ज्यावेळेस देव सुद्धा संकटात पडतोय त्यावेळेस देव ह्याच्याकडे धाव घेतोय. म्हणजे खरंच ते हनुमंताचं चरित्र वाचलं ना तर असं अभिमानाने ऊर भरून येतो प्रत्येकाचा. काय चरित्र झालेलं आहे. ते तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो उपकारापुरता. हे वाक्य ज्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात ना त्यावेळेस मला हनुमंताची आठवण येते दरवेळेस. ते वाक्य वाचलं की आता उरलो उपकारापुरता. देवा आता मी कशासाठी जगतोय? फक्त आणि फक्त तुझ्यावरती उपकार करण्यासाठी. बोल, कोणाला जिंकायचंय, कोणाशी लढायचंय, सगळ्या गोष्टी तू मला सांग. असं जे चरित्र आहे. पण या चरित्राची ही श्रेष्ठता सगळीच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? मी कितीही श्रेष्ठ असलो
तरी सुद्धा यज देव पूजा, देवांची पूजा झाली पाहिजे तिथं. माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी श्रेष्ठ आहे ही भावना कायम मनात ठेवणं, ते या चरित्रातून दिसतं. हनुमंत या चरित्रातून यज देव पूजा, माझ्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानणं आणि त्याची पूजा करणं. ज्या माळेत राम नाहीये ती माळ माझ्या काही कामाचीच नाहीये, ती माळ माझ्या काही कामाचीच नाहीये. त्या माळ्यातला प्रत्येक मणी फोडून बघतोय तो की हिच्यात राम आहे का नाहीये, ह्याच्यात राम आहे का नाहीये. आणि मग ज्या माळेत राम नाहीये ती माळा माझ्या काही उपयोगाचीच नाहीये. भलेही संसारातली सगळ्यात अमूल्य रत्न त्या माळेत जडलेली असोत, पण जिच्यामध्ये राम नसेल ना ती माळाच माझ्या काही कामाची नाहीये. वीर मारुती आणि दास मारुती हे जे आहेत, मारुतींचे दोन प्रकार नाही का, आपण जे पाहिलं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ती हनुमंताची मंदिर आहेत. तुम्हाला हनुमंत या दोन पैकी एकच प्रकारचा दिसणार तिथं. कोणत्याही मंदिरात तुम्ही जा, एकतर तुम्हाला वीर मारुती दिसणार किंवा तुम्हाला दास मारुती दिसणार. कसं, वीर मारुती म्हणजे जिथं एकटा हनुमान उभा आहे, गदा घेऊन शक्तिशाली असा हनुमान तिथं उभा आहे, ते वीर मारुतीचं प्रतीक आहे. किंवा मग मंदिरामध्ये रामाची मूर्ती आहे, सीतेची मूर्ती आहे, किंवा आणि यांच्या पायाशी हनुमंत हात जोडून आपला बसलेला आहे किंवा नतमस्तक झालेला आहे, हे जे आहे हे दास मारुतीचं स्वरूप आहे. हनुमंताची मंदिर या दोनच पैकी प्रकारची आहेत, दोन प्रकारांपैकीच एक आहे. एकतर दास मारुती असणार, एकतर वीर मारुती असणार. आणि आपल्याला या दोघांची उपासना केली पाहिजे, दास मारुतीची सुद्धा आणि वीर मारुतीची सुद्धा. म्हणूनच आपल्याला रामदास स्वामींनी बलोपासना दिली, हनुमंताची मंदिरं गावोगावी बांधली. त्याचं कारण हे. असं जे शक्तीच्या उच्च टोकावरती पोहोचलेलं चरित्र आहे ते ज्यावेळेस दुसऱ्या समोर नतमस्तक होतंय. हनुमंताच्या जागी आपण असतो तर अरे काय, आजपर्यंत या रामाला मी एवढं मानलं, याला नमस्कार करत होतो, हे करत होतो, साला त्याला तो एक बाण सहन झाला नाही असं आपण म्हणणार तिथे. मग उलट जाऊन म्हणणार त्या रामाला, अरे तुला काही कळतं का, ते उचलून तुला पाताळात मिरवतं तिकडं, मी आणलंय तुला तिकडून, माहितीये तुला काही, मी होतो म्हणून. आपल्याकडे वाक्य असतं ना, मी होतो म्हणून, नाही तर तू संपलाच होता, नाही तर तुझं अस्तित्वच उरलं नव्हतं. मी होतो म्हणून तुझा भाऊ वाचला, माहितीये का, तू काय केलं तिथं, काहीच नाही केलं तू. मी होतो म्हणून तुझी बायको तुला परत मिळाली, तू काय केलं त्याच्यात. आपण मग 17 गोष्टी पुढच्या सांगणार सगळ्या. अरे मी लग्न नाही केलं पण तरी बायकोचं रक्षण कसं करावं हे मला माहितीये, आणि तू लग्न करू नये, तुला बायको कशी सांभाळावी माहित नाही का. आपण हे नको तिथं डोकं लावणार. मग त्यावेळेस बायको सांभाळता येत नाही तर लग्न करतो कशाला. आपण 17 गोष्टी त्याला ऐकवल्या असतं, मग तिथं मदत केलीच असते आपण, पण ती मदत झाल्यावरती या 17 गोष्टी त्याला ऐकवल्या असत्या. पण इतकं असून सुद्धा तो जो विनय आहे, ती जी नम्रता आहे, ते जे दासत्व आहे, हे हनुमंताकडून घेण्यासारखं आहे. अहंकाराचा लेश मात्र सुद्धा त्याच्यामध्ये आलेला नाहीये, असं ते चरित्र आहे. अहंकाराचा वारा न लगो राजसा, असं आपले संत म्हणतात. अहंकाराचा वारा न लगो राजसा, तो ज्याला कुठेही स्पर्श केलेला नाहीये, असं हे चरित्र आहे. मग तो नतमस्तक होतोय तिथं त्याच्या समोर. म्हणजे थोडीशी तुलना केली आपण अशी तर, की अर्जुन हा कृष्णासमोर नतमस्तक होणारच आहे, भीष्म हे कृष्णासमोर नतमस्तक होणारच आहेत, कारण त्या सगळ्यांपेक्षा कृष्ण श्रेष्ठच होता, नो डाऊट. म्हणजे कृष्ण कधीच ह्यांच्यापैकी कोणाकडेही मदतीसाठी गेलेला नाहीये. कृष्णाने कधीच कोणालाही मदतीचा हात मागितलेला नाहीये. असं कृष्णाचं चरित्र आहे की तू मला मदत करवा म्हणून, अजिबात नाही. हा, जे आले असतील
ते स्वतःहून कृष्णासोबत येऊन उभे राहिले असतील. कृष्ण कधीच कोणाकडे मागायला गेलेला नाहीये. त्यामुळे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम असं हे पूर्ण पुरुषोत्तमाचं चरित्र आहे. कृष्णाने कधीच मागितलं नाहीये दुसऱ्याकडे. मग अशा कृष्णाचा भक्त अर्जुन होणार नाही, मग कोणाचा होणार? तो तर होणारच. शेवटी गांधारीचं वाक्य आहे कृष्णाला, ज्यावेळेस सगळं युद्ध संपतं, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर गांधारी त्याला म्हणते तिथं, अरे तुझ्यात एवढी ताकद होती का हे सगळं युद्ध तू थांबवू शकत होतास, सगळ्या गोष्टी तू करू शकत होतास, तुझ्यात तेवढं सामर्थ्य होतं. एवढी मोठी जी काही मनुष्यहानी झाली असेल, वित्तहानी झाली असेल, सगळ्याच प्रकारचे नाही का जीवितहानी जे काय झाले असेल, ते सगळं थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त एकमेव तुझ्यात होती. आणि तू त्याच्यासाठी समर्थ होतास, पण तरी सुद्धा तू केलेलं नाहीयेस. म्हणजे असं ते नंतर सांगते गांधारी, ज्यावेळेस ते गांधारीने शाप दिलेला आहे कृष्णाला वगैरे वगैरे, तो सगळा प्रसंग. तर त्यावेळेस हे जे आहे म्हणजेच कृष्णासारखा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असा दुसरा कोणी नव्हता. म्हणजे अवतारवादाचा जो विकासक्रम आहे, तो विकासक्रम जर आपण बघायला लागलो तर कृष्णाचं महत्व आपल्याला कळेल. बाकीच्या अवतारांचा अभ्यास करत 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 आपण ज्यावेळेस कृष्ण चरित्रापर्यंत पोहोचू, मत्स्य कूर्म वराहस्य नृसिंहो वामनस्तथा रामो रामश्च कृष्णश्च, नाही का, त्या कृष्णापर्यंत ज्यावेळेस आपण पोहोचू त्यावेळेस त्या कृष्ण या चरित्राचा सुगंध आपल्याला कळेल, कृष्ण या चरित्राची महत्व आपल्याला कळेल, कृष्ण या चरित्राचं श्रेष्ठत्व आपल्याला कळेल. पूर्ण पुरुषोत्तम कशाला म्हणतात? पूर्ण पुरुषोत्तम. आणि अशा पूर्ण पुरुषोत्तमाचा भक्त कोणीही होणारच आहे. पण मर्यादा पुरुषोत्तमाचा भक्त होणं ह्याच्यासारखी अवघड गोष्ट नाहीये. पूर्ण पुरुषोत्तमाचा भक्त कोणीही होणार आहे, पण मर्यादा पुरुषोत्तमाचा भक्त होणं, आणि ते पण कोणी होणं की जो स्वतः अमर्याद आहे, शक्तीमध्ये बुद्धीमध्ये प्रत्येक ठिकाणी जो अमर्याद आहे, त्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर हनुमंत हे चरित्र ज्याप्रमाणे नतमस्तक झालेलं आहे रामासमोर, नाही का, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, रामाला जो शरण गेलेला आहे, रामाला शरण गेलेला आहे म्हणजे हे साधी सुधी गोष्ट नाहीये. एखाद्याच्या शरण जाणं, शरण कोण जातो की जो स्वतः कमकुवत असतो. बरोबर ना, युद्धविद्या आपण सगळ्या गोष्टी बघतो. एवढे सैनिक शरण गेले, का शरण गेले? त्यांना माहिती आपण नाही शरण गेलो तो मरणार आहे, आपल्यात तेवढी ताकदच नाही. पण जो शक्तीच्या उच्च टोकावर असून सुद्धा शरणागती ज्याने स्वीकारलेली आहे तो म्हणजे हनुमान. त्याच्याकडून आपण प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे. त्याला विचारतायत राम बिभीषणाला घ्यायचं का नाही परत, त्या दिवशी जर हनुमान म्हणला असताना नाही बिभीषणाला अजिबात नाही घ्यायचंय, रामाने अजिबात बिभीषणाला तिथं उभं सुद्धा राहून दिलं नसतं. इतकं श्रेष्ठ चरित्र होतं हनुमंत. पण ते एवढं श्रेष्ठ चरित्र ज्यावेळेस देवपूजा, यज देवपूजा, रामासमोर झुकतय, रामाची पूजा करतय, रामाचा पूजक ज्यावेळेस हनुमंत बनतोय, त्या सीतेचा पूजक बनलेला आहे, त्या रामाचा पूजक बनलेला आहे, नाही का. राम सीतेला हनुमंत किती दिवसापासून ओळखत होता? आजपर्यंत राम पंचवटीत होता तोपर्यंत सुद्धा काही त्यांची ओळखच नव्हती. पण ज्या दिवशी राम हा सीताहरण झालेला आहे, नंतर किष्किंधेपर्यंत आलेला आहे, मग तिथं ओळख झाली. मग त्या तेवढ्याशा ओळखीमध्ये, तेवढ्याशा दिवसांमध्ये रामाचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे.
ही किती मोठी बौद्धिक नम्रता आहे. विनय ज्याला म्हणूया आपण, नम्रता ज्याला म्हणूया आपण, ही देवपूजा आहे खरी. की त्यातला देव ओळखणं, देव तेथेची जाणावा, नाही का, त्या ठिकाणी देव आहे ही गोष्ट ओळखणं. ईशा वास्तमिदम सर्वम यत्किंचित जगत्यां जगत, हे सगळं आहे. या जगातलं जे सगळ्यात छोट्यात छोटं पण जे काही असेल त्या प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे. पण भगवंताची विभूती ओळखणं, भगवंताचं महत्व ओळखणं, महापुरुषत्व ओळखणं आणि त्याचा दास होणं, ही गोष्ट हनुमंताच्या चरित्राकडून आपल्याला शिकायला मिळते. हनुमंताचा काही वैयक्तिक स्वार्थ होता म्हणून तो रामाच्या मागे होता वगैरे अशातला काही एक भाग नाहीये. आता बरेचसे आपण बघतो की तो स्वतः शक्तिशाली असतो पण तरीही त्याचा काहीतरी दुसऱ्याकडे स्वार्थ असतो म्हणून तो त्याच्यासमोर झुकतो. पण हनुमंत अशातला नव्हता, कोणासमोरही झुकत नाही. आणि कुठं झुकावं हे ज्याला कळतंय, देवपूजा पाहिजे ना आपण. तो शिवाजी महाराजांचा प्रसंग आहे. औरंगजेबाच्या दरबारात वाकले नाहीयेत खाली, औरंगजेबाच्या दरबारात खाली वाकले नाहीयेत. तिथून शहाजी राजे भडकलेले. अरे याला काही कळतं का, माझी सगळी इज्जत घालून टाकली, माझी बेआबरू केली आणि तिथं जिजाबाईंना सांगतायत बघ तुझं एक कार्ट काय, अख्खी माझी इज्जत घालवली त्यांनी, हेच तुझे संस्कार का. पण त्यावेळेस जिजाबाईंनीच काही उत्तर द्यायच्या आधी शिवाजींचं उत्तर आहे, मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, जो आत शिरोनी पाही शिर नमवू शकलो नाही. देशाचा राजा नाही देशनिष्ठ होऊ कैसा, धर्माचा राजा नाही धर्मनिष्ठ होऊ कैसा. हे राज्य तरी कोणाचे अपहारीन नुपसत्तेचे, तू सांगतव चरणाते, शिर अर्पिन मी माते, शिर अर्पिन मी माते. ही देवपूजा आहे. आपली अस्मिता, आपली तेजस्विता, आपल्या प्रत्येक गुणाला स्वतःजवळ ठेवून मग तिथं नम्र होणं आणि कोणासमोर नम्र होणं, ती देवपूजा आहे. यश देवपूजा, तो देव ओळखायचा आहे आणि त्या देवाची मला पूजा करायची. यश देवपूजा. ह्या चरित्रांकडून आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. एवढा मोठा, इतके किल्ले जिंकणारा एकमेव मराठा होता त्यावेळेसचा. आजपर्यंत त्याच्या आधी काही मराठ्याने इतके किल्ले जिंकलेले नव्हते. एवढ्या मोठ्या भूभागावरती कोणत्याही एका मराठ्याचं साम्राज्य नव्हतं. पण असा माणूस तुकाराम महाराजांसमोर, रामदास स्वामींसमोर नतमस्तक होतोय, झुकतोय त्यांच्यासमोर. कोणासमोर झुकावं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण नको तिथं झुकतो लगेच. एक अन्योक्ती आहे, अन्योक्ती. अन्योक्ती ज्याला आपण म्हणतो ना, अन्योक्ती म्हणजे काय की लेकी बोले सुने लागे, हे जे असतं ना त्याला अन्योक्ती म्हणतो आपण. म्हणजे बोलायचं असतं दुसऱ्याला पण समोर ठेवायचं पहिल्याला, असं. हे जे आहे लेकी बोले सुने लागे ज्याला आपण म्हणतो ना, ती अन्योक्ती. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम, अंबोदा बहवो वसंती गगने, केनापि नैतदृशाम सर्वेपि नैतादृशाम, केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति पुरुषो गर्जन्ति केचित् वृथा, यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वच. नाही का, केचित् वृष्टिभिरार्दयन्ति वसुधाम गर्जन्ति केचित् वृथा.
यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वच. असा तो कवी उद्देशून सांगतो तिथं त्याला. चातक नावाचा एक पक्षी आहे. तो चातक पक्षी काय करतो? तो चातक पक्षी फक्त आणि फक्त त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो फक्त आणि फक्त पावसाचं जे पाणी पडेल ढगातून, आकाशातून जे पाणी पडेल ढगातून, तेच पाणी पितो. दुसरं पाणी तो कधीच पित नाही. असं जमिनीवरचं किंवा इकडचं तिकडचं पाणी तो कधीच पित नाही, असं त्याची एक समज आहे. मग हा जो चातक पक्षी आहे, हा चातक पक्षी हा काय करतो? फक्त जे ढगातून पाण्याचे थेंब पडतील, आकाशातून जेवढे थेंब पडतील तेवढेच पिऊन अख्खं त्याचं वर्ष घालवतो त्याच्यावरती. मग असा जो चातक पक्षी आहे, एकदा पावसाळा संपला आपल्या इथं, पावसाळा संपल्यानंतर आता किती 8 महिन्यांनी पाऊस पडणार आहे परत. हिवाळ्याचे 4 महिने, उन्हाळ्याचे 4 महिने, मग पाऊस येणार आहे. मग आता तो इतके दिवस काय होतं, जसं जसं उन्हाळा वाढत जातो, ह्या सगळ्या गोष्टी होतात, तसं तसं तो काय करतो? टक लावून एकटक असा आकाशाकडे बघत बसलेला असतो. आणि त्याला जो पण ढग येताना दिसणार, जो पण ढग, त्या प्रत्येक ढगाकडे तो ह्या नजरेने बघत असणार की हा, ह्या ढगाकडून मला पाणी मिळणार आहे. बरोबर ना? कारण जो 8 महिने पाणी प्यायलेला नाहीये, असा चातक पक्षी किती तहानेने व्याकुळ झालेला असेल, नाही का? म्हणजे चातक पक्ष्याची व्याकुळता. तो तिथं म्हणतोय तो प्रत्येकाला, जो ढग येतोय ना, त्या ढगाला, अरे मला पाणी मिळेल का ह्याच्याकडून, मिळेल का ह्याच्याकडून, असं ते आहे. आणि प्रत्येक ढगासमोर तो लाचार होतोय. जो पण ढग येईल तिकडून, त्या प्रत्येक ढगासमोर हा लाचार होतोय की हा ढग मला पाणी देईल. त्याच्याकडे मागतो, ह्याच्याकडे मागतो, त्याच्याकडे मागतो. पण त्यावेळेस त्याला कवी म्हणतोय, काय म्हणतोय? रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणम श्रूयताम. अरे हे चातका, थोडं जरा 1 मिनिट थांब, एक क्षणभर थांब आणि सावधान मनसा, मन सावधान करून, चित्त सावधान करून, बुद्धी सावधान करून ऐक. मी तुला जे काय सांगतोय ते सावधानतापूर्वक ऐक. काय सांगतोय मी तुला आणि कसं सांगतोय? मित्रक्षणम श्रूयताम. मित्र म्हणून मी तुला सांगतोय, तुझा जवळचा मित्र म्हणून मी तुला ही गोष्ट सांगतोय. काय? मित्रक्षणम श्रूयताम. अंभोधा बहवो वसंती गगने सर्वेपि नैतादृशा. अंबोधा बहवो वसंती. अंबोधा म्हणजेच ढग. अंबोध जे पाणी देतात ते ढग, किंवा जे पाणी साठवून ठेवतात ते ढग. असं ते ढगांचे खूप हे निर्वचन वेगवेगळे संस्कृतामध्ये. तर अंबोधा बहवो वसंती गगने, या आकाशामध्ये अनेक ढग राहतात, अनेक ढग येत आहेत, नेहमीच येत आहेत. पण सर्वेपि नैतादृशा, नाही का? सर्वेतु नैतादृशा, की सगळेच मात्र एकसारखे नसतात, सगळेच ढग असे नसतात. सर्वेपि नैतादृशा. केचित वृष्टिभिरार्द्रयन्ति पुरुषो किंवा वसुधाम. म्हणजे काय? केचित वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधाम गर्जन्ति केचित वृथा. की ह्यांच्यातले काही ढग असे आहेत की जे केचित वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधाम, की या वसुधेला, या पृथ्वी मातेला, या पृथ्वीला काही ढगच असे आहेत, केचित वृष्टिभिरार्द्रयन्ति, की ते आपल्या वृष्टीने, आपल्या वर्षावाने, आपल्या जलाने या संपूर्ण पृथ्वीला आर्द्र करतायत, ज्या पृथ्वीला सिंचन करतायत जिथं, असे काहीच ढग आहेत. त्यातले सगळे ढग नाहीयेत. आणि गर्जन्ति केचित वृथा, आणि काही मात्र फक्त निव्वळ गर्जना करत असतात. मी कसा मोठा आहे, मी कसा तुझ्या कामाला येईल, मी कसा श्रेष्ठ आहे. गर्जन्ति केचित वृथा.
असे काही ढग आहेत. काहीच ढग असे असतात, ठराविकच ढग असे असतात, मोजकेच ढग असे असतात की जे या संपूर्ण पृथ्वी मातेला, संपूर्ण वसुंधरेला काय करतात, सुजलाम सुफलाम करतात, तिला आर्द्र करतात. केचित वृष्टिभिरार्दयंती. असे काही ठराविकच लोक आहेत की जे या पृथ्वीला आर्द्र करतायत. बाकी सगळे मात्र गर्जंती, बाकी सगळे फक्त आणि फक्त गर्जना करणार आहेत, मोठमोठ्या गप्पा मारणार आहेत. त्या पृथ्वी मातेला या उष्णतेपासून वाचवणारे काहीच ढग असतील, ठराविकच लोक असतील असे. त्यामुळं यम यम पश्यसि तस्य तस्य पुरता मा ब्रूहि दीनं वच. अरे तू ज्याला पण बघशील त्या प्रत्येकासमोर मात्र तू वाकू नकोस. यम यम पश्यसि तस्य तस्य पुरता, ज्याला ज्याला तू बघशील त्याच्या त्याच्या समोर मा ब्रूहि दीनं वच. तू त्या प्रत्येकासमोर दीनवाणीने बोलू नकोस, त्या प्रत्येकासमोर लाचार होऊ नकोस, त्या प्रत्येकासमोर मागत जाऊ नकोस, त्या प्रत्येकाकडे तू मागणी घेऊन लाचार बनवून त्याच्याकडे जाऊ नकोस. कारण प्रत्येक जण तसा नाहीये. तू कोण कसा आहे ही गोष्ट तू ओळख. नाही का, या जगामध्ये असे असंख्य लोक आहेत की मी कसा श्रेष्ठ आहे. साधे भाजीवाले जरी असले तरी माझी भाजी कशी हिरवीगार आहे, माझी भाजी कशी श्रेष्ठ आहे, हा जर एक भाजीवाला सांगतोय तर हे सगळेच लोक आहेत की मी कसा महापुरुष आहे आणि कसे तुम्ही येऊन माझ्या पाया पडा, हे सांगणारे हे लोक आहेत. तर या लोकांना तू ओळख आणि त्या प्रत्येकासमोर मात्र तू हे दीनवचन घेऊन जाऊ नकोस. ही लाचारी तू प्रत्येकासमोर स्वीकारू नकोस. तुझी तेजस्वीता, अस्मिता ह्या गोष्टी कुठेतरी जिवंत राहू दे. त्यामुळे कोण देव आहे आणि कोणाची मी पूजा केली पाहिजे हे चातक पक्षाला काही सांगण्याची गरज नाहीये. त्याला माहितीये कोणता ढग पाणी देतोय. पण त्या चातक पक्षाद्वारे कवीला आपल्याला सांगायचंय, लेकी बोले सुने लागे, असं आहे ते. चातक पक्षी काय, तो काय करणार हा श्लोक वाचून. त्याच्या थ्रू ते आपल्याला सांगतायत की आपलं जीवन असं असलं पाहिजे की अंभोदा बहव वसंती गगने सर्वैपी नाही सदृशा. या जगामध्ये सगळेच जण महापुरुष आहेत ह्याचा दावा करतात, सगळेच जण सांगतात मी महापुरुष आहे, या माझ्या पाया पडा. पण केची दृष्टी विरार्दयंती, त्यातले ठराविक काहीच लोक असतात की जे तुमच्या जीवनाला वरती घेऊन जाऊ शकतात. त्यांच्या समोरच तुम्ही नतमस्तक व्हा, प्रत्येकासमोर वाकू नका. आपण काय करतो, दिसला का वाकलो, दिसला का वाकलो, कोणी दिसला का वाकलो. प्रत्येकासमोर वाकू नका, प्रत्येकासमोर दीनवाणी बोलू नका, प्रत्येकासमोर लाचार होऊ नका. मा ब्रूहि दीनं वच, नाही का, यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वच. का? कारण हे बाकीचे लोक फक्त आणि फक्त गर्जंती केचित वृथा. हे काही ढग असतात ना, फक्त गर्जना करून जातात, अजिबात पावसाचा एक थेंबही नसतो त्यांच्यामध्ये. पण नुसत्या गर्जना करण्यामध्ये, नुसत्या वल्गना करण्यामध्ये, नुसत्या मोठमोठ्या बाता करण्यामध्ये हे श्रेष्ठ असतात. पण त्याच्यातला एक तीळ मात्र, थेंब सुद्धा त्यांच्याकडे नसतो पाण्याचा. त्यामुळे तू ओळखायला शिक कोण देव आहे आणि मग त्याची तू पूजा कर. यस, देव पूजा. हनुमंतांनी ते केलेलं आहे, अर्जुनाने ते केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी ते केलेलं आहे. प्रत्येकाने जे पण कोणतंही चरित्र घ्या तुम्ही, शंकराचार्य असतील, कोणतंही चरित्र घ्या, आज जो शंकराचार्य एका ठिकाणावरून निघालेला आहे केरळमधून आणि संपूर्ण भारत भ्रमण करून प्रत्येक ठिकाणाहून दिग्विजय मिळून आले. शंकर दिग्विजय वाचा, खूप सुंदर वर्णन आहे ते. की असं वाटतं की एक माणूस एवढी गोष्ट कशी काय करू शकतो, अशक्य आहे. एका माणसाने ही सगळी गोष्ट करणं अशक्य आहे. तो शंकर दिग्विजय वाचल्यानंतर असे ते शंकराचार्य आहेत, बुद्धीच्या उच्च टोकावरती पोहोचलेले आहेत. पण त्यावेळेसही ते भगवंतासमोर नतमस्तक होत आहेत. खरं पाहिलं तर काही त्यांना आवश्यकता नाही. ते स्वतः म्हणतायत न मोक्षस्याकांक्षा भवविभव वांछापि च न मे न विज्ञानापेक्षा शशमुखी सुखेच्छापि न पुनः आता स्वाम संयाचे जननी जननी आत्म वै मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपत. न मोक्षस्याकांक्षा, तो स्वतः देवाला ऑर्डर देतो तिथं, मला अरे देवा तुझी मोक्षापेक्षा हे सगळ्या गोष्टी नको आहेत मला, असा सांगणारा जो माणूस आहे. पण तो त्या देवासमोर मात्र नतमस्तक होतोय परत.
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम म्हणणारे शंकराचार्य आहेत. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, हे जे सगळं सांगणारे लोक आहेत, असे श्रेष्ठ लोक होऊन गेलेले. मला कुठं झुकलं पाहिजे हे ज्यांना कळतंय ती खरी देवपूजा आहे. यश देवपूजा. कोणासमोरही वाकून चालणार नाही. नतमस्तक व्हायचंय, मान खाली झुकवायचीच आहे, पण ती कुठं झुकवायची आहे हे निश्चित करता आलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक ठिकाणी जर मान खाली झुकवत लागलो ना, मी झुकवायला लागलो, तर मग त्या कुत्र्यापेक्षा पण बदतर स्थिती माझी होते. कुत्रा असतो तो प्रत्येक दारामध्ये जाऊन तिथं जीभ दाखवतो, शेपटी हलवतो, सगळ्या गोष्टी करतो, प्रत्येकासमोर लाचार होतो तो. पण त्याला एखादा वाटतो की नाही हा शत्रू आहे, हा योग्य माणूस नाहीये, त्याच्यावर तो भुंकतो सुद्धा. पण आपण तसं नाहीये, आपण तर त्याच्यापेक्षाही खाली जातो. कोणीही येऊ मग त्याच्यासमोर मी लाचारच होणार. माझी टोपी काढून त्याच्या पायावरच लगेच, त्याचे पाय उचलून माझ्या डोक्यावरच. का? यज देवपूजा. याला देवपूजा, की मला कोणाचा पूजक व्हायचंय, मला कोणाचा भक्त व्हायचंय. शिष्य तेहम शादिमान त्वं प्रपन्नम. अर्जुन तिथं म्हणतोय गीतेमध्ये, मी तुझा शिष्य आहे, मला कोणाचं शिष्यत्व स्वीकारायचंय. ही गोष्ट महत्वाची आहे. हे सांगणारी आपली संस्कृती. हा आपल्या भारतीय संस्कृतीने एवढा खोलवर विचार केलेला आहे की ते त्याच्यावरती बोललं तरी ते कमीच आहे. पण हे फक्त बोलण्यासाठी नाहीये आणि हे फक्त ऐकण्यासाठी नाहीये, तर हे मला जीवनात उतरवण्यासाठी, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे, प्रयत्नरत असलं पाहिजे. तर कुठंतरी माझ्या जगण्याचा अर्थ आहे, तर कुठंतरी माझ्या जीवनाला सुगंधित होईल, तर कुठंतरी भगवंताला वाटेल की नाही हे खरं माझं लेकरू आहे, खरा माझा लाडका मुलगा आहे. त्यावेळेस भगवंताला वाटेल, त्यावेळेस भगवंताला आपला अभिमान वाटेल, आपुलकी निर्माण होईल. असं काहीतरी कर्म माझं झालं पाहिजे. यस देवपूजा. मला ह्या श्रेष्ठांची पूजा केली पाहिजे तिथं. देवपूजा म्हणजे काय? यज्ञामध्ये तिथं देवांचे 4 फोटो लावायचे आणि मग त्यांची पूजा करायची असा त्याचा अर्थ नाहीये. यस देवपूजा. श्रेष्ठांची पूजा करायची तिथं मला, नाही का? जसं आपण पाहिला इतिहास आहे, देव कसा आले, काय आले. वरुण देव असेल, अग्निदेव असेल, इंद्रदेव असेल, वायुदेव असेल, नाही का? सगळे सगळे हे जे काही सगळे देव आहेत, प्रत्येक जलदेवता असेल, सूर्यदेवता असेल, इतर जे काही, या सगळ्यांना देव मानलेले का? हे सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांच्या समोर मला झुकायचंय आणि म्हणून त्यांची पूजा करायची, म्हणून त्यांचं आवाहन करायचंय. त्यांचे गुण माझ्या जीवनात आणले पाहिजे. या देवपूजा म्हणजेच त्यांचे गुण मला माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांची पूजा करायची म्हणजे काय करायचंय? त्यांना अपेक्षित जसं जीवन आहे तसं जीवन मी जगायचंय, म्हणजेच मी त्याचा पूजक होतोय. नाही का? आजच्या भाषेत आपण बघितलं, अमुक अमुक सेलिब्रिटीचा मी फॅन आहे. मी फॅन आहे म्हणजे काय करतो? मग त्या सेलिब्रिटीला काय आवडेल, नाही का? त्याला कोणती गोष्ट आवडेल ती गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणजे फॅन. बरोबर ना? आजच्या काळात हेच आहे. मग तेच आहे भक्त होणं. म्हणजे फॅन होणं आणि भक्त होण्याची तुलना नाही करते मी. भक्त हा कितीतरी श्रेष्ठ आहे फॅन बिन पेक्षा, पण एक उदाहरण समजण्यासाठी म्हणून सांगितलं. त्याचा भक्त झालो पाहिजे मी. माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याचा भक्त झालो पाहिजे मी. भक्त होणं म्हणजे काय? त्याला आवडेल असं काम करणं, त्याला भक्त म्हटलेलं आहे. भक्त म्हणजे जो नुसतं त्याची भजनं गातो, नाही का? विठ्ठल विठ्ठल रोज भजनं गायली ती,
राम 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 नाही का, जय श्रीराम जय श्रीराम, रोज त्याचं नाव घेतलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव रोज म्हणत राहिले मी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, रोज मी म्हणत राहिलो. त्याच्याने बी देवाचा आवडता होईल का, हा विचार केला पाहिजे. देवाचा पूजक व्हायचंय, देवाचा भक्त व्हायचंय, देवाचा आवडता व्हायचंय, श्रेष्ठाचा भक्त व्हायचंय, संतांचा ऋषीमुनींचा ह्यांचा जर मला भक्त व्हायचा असेल तर काय करायला लागेल, त्यांनी जे जीवन जगलेले आहे ते जीवन मी जगायला सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या जीवनात जे गुण आहेत ते गुण मला माझ्या जीवनात उतरवता आले पाहिजेत. त्याच्यासाठी मी प्रयत्नरत असलो पाहिजे. मग हा प्रयत्न आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. आणि उगाच कोणाही समोर लाचार व्हायचं नाहीये. आता तो चातक पक्षी आहे जो 8 महिने वाट बघून सुद्धा अशा कोणत्याही ढगाकडे जाणार नाहीये, नाही का. आणि त्या चातक पक्षाला ही ओळखायची सवय आहे. तो म्हणतोय गर्जसी मेघन यच्छसी तोयम चातक पक्षी व्याकुलितोहम दैवादिह यदि दक्षिण वातत्वम क्वाहम क्वच जलपात. तो तिथं सांगतोय त्याला, गर्जसी मेघन यच्छसी तोयम, अरे तू फक्त गर्जना काय करतोय, पाणी तर देतच नाहीये, मग काय स्वतःला मोठा म्हणतोयस तू. हे सांगण्याची हिंमत माझ्यात आली पाहिजे. मोठेपणाचा आव आणणारा, मोठेपणाचा ढोंग करणारा जर असेल तर त्याला सांगता आलं पाहिजे मला. हे पशुपक्ष्यांच्या गोष्टी ह्या उगाच टाइमपास म्हणून गोष्टी नसतात, त्यातून शिकण्यासारखं आहे म्हणून त्या गोष्टी असतात, नाही का. पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल, या सगळ्या ज्या आहेत हे सगळं का बरं वाचलं पाहिजे, ह्याच्यासाठी वाचलं पाहिजे. आपण म्हणतो ना पंचतंत्र हे लहान मुलांसाठी, अरे लहान मुलांसाठी नाहीये घोड्या, ते सगळ्या मोठ्या माणसांसाठी आहे. पण ह्याला ती अक्कलच येत नाही. त्याला वाटतं नाही मी माझ्या पोराला पंचतंत्र आणून देतो. अरे तू कधी वाचणार मग. पंचतंत्र हे मोठ्यांसाठी आहे, लहानांसाठी नाहीये. हितोपदेश मोठ्यांसाठी आहे, लहानांसाठी नाहीये. लहान मुलांना कळणार पण नाही त्यात काय सांगितलंय, काय तत्व मांडलेली आहेत तिथं. त्याचा मी अभ्यास केला पाहिजे, त्या गोष्टींकडे मी वळालो पाहिजे, आणि तसा मी खऱ्या अर्थानं देवपूजक झालो पाहिजे. देवपूजा, यज्ञ मला करायचा आहे, यज्ञाची दीक्षा मला घ्यायची आहे. राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. राजा दिलीपाने यज्ञाचं ध्येय उचललेलं आहे. म्हणजे काय केलं त्याने, यज देवपूजा, अशा प्रकारची देवपूजा त्याने केलेली आहे. श्रेष्ठांची पूजा, श्रेष्ठांची उपासना, श्रेष्ठांची भक्ती, ती खरी झाली पाहिजे. या देवपूजा आपल्या संस्कृतीने ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, इतक्या सुंदरपणे सांगितलेल्या आहेत आणि इतक्या लॉजिकली आहेत प्रत्येक गोष्ट. पण आपला तो दृष्टिकोन उभा झाला पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. पण आपली नेमकी गंमतच अशी होती की गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, आनंदी आनंद आहे. तसं व्हायला नको. बुद्धीच्या सर्व गुणांनी युक्त असलेले आपण आहेत, आणि त्या सर्व गुणांनी युक्त असेल तर मग मला खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती समजेल. जे आपण मागे पाहिले होते बुद्धीचे 8 गुण, ते त्या गुणांनी युक्त मी पाहिजे, आणि मग मी या संस्कृतीला समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच देवपूजा काय आहे, यज्ञामध्ये देवपूजा म्हणजे काय सांगितलेली आहे, यज्ञ ही संकल्पना काय आहे, त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न केला पाहिजे. ते समजलं पाहिजे आणि ते जीवनात आणण्यासाठी कृतीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी काही कृती केली पाहिजे. जर ते नुसतंच बुद्धीत आलं आणि बुद्धीतून जर कृतीत आलं नाही तरीही त्याला एक प्रकारचा दुर्गंध सुटतो. मग नाही का, पाणी एका जागी जर साचून राहिलं तर शेवाळ निर्माण होतं. इकडून आलंय ना तर मग इकडे गेलं पण पाहिजे. ते अभ्यास केलाय, अभ्यासातून बुद्धीत आलाय, आता बुद्धीतून कृतीत गेलं पाहिजे, तर त्या खळखळत्या पाण्याला शुद्धता प्राप्त होते.
आणि जर एकाच जागी असेल तर मात्र त्याच्यात शेवाळच निर्माण होणार. मग माझ्या जीवनातल्या अभ्यासाचा, माझ्या जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टींचा शेवाळ करायचंय का एकदम प्रवाही शुद्ध जल करायचंय, त्याच्यासाठी मला कशी कृती करायची हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जीवनाला उन्नत बनवायचंय, जीवनाला सुगंधित बनवायचंय, जीवनाला विकसित बनवायचंय, कळीतून फुलायचंय नाही का. किती दिवस कळी राहायचं आता, त्या कळीतून कधी फुल झालं पाहिजे ना, आणि फुल होऊन दुसऱ्यांना पण सुगंध देता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी कधी प्रयत्न करणार, त्याच्यासाठी काय करणार, असो त्याच्यासाठीच आपला हा प्रयत्न चाललेला आहे. रघुवंशाला आपण भेटतोय सगळेजण, पण तो सुगंध वाटायला शिकलं पाहिजे. ती कळी असते, त्या कळीचं ज्यावेळेस फुलात रूपांतर होतं ना, ते फुल सगळ्यांना सुगंध देत असतं. मग तसंच आपण पण आहे. मला छान वाटतंय तर मग मी दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे की हा असं असं आहे, नाही का. ते पोहोचलं पाहिजे, इकडून आल्यानंतर तिथपर्यंत गेलं पाहिजे. ते फक्त इथंच जर थांबत असेल तर मग ते शेवाळात रूपांतर होईल त्याचं. हा आपण विचार केला पाहिजे. असो ठीक आहे, 9 वाजून गेलेले आहेत. बघूया आपण यज्ञ काय आहे, चाललाय आपला हा यज्ञ चाललेला आहे एक प्रकारचा. बघूया, देवाकडे प्रार्थना करूया की आम्हाला पण आता यज्ञ करण्याची शक्ती दे. मागूया त्याच्याकडे रोज आपण, आणि चालू ठेवूया आपला अभ्यास. ठीक आहे, 9 वाजले, थांबूया आपण. उद्या पुन्हा पुढच्या चिंतनाकडे वळूया.